वेलकम बॅक. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. साई कृपा क्रिकेट संघ गोटे खळाडी ग्रामविकास मंडळ गोटे खळाडी आयोजित साईबाबा चषक 2025 आपण सर्वजण पाहतायत आणि या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस आजचा पाहायला मिळतोय. चांगला बॉल, वेगवान बॉल पाहायला मला, जलद गतीने टाकलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. अभि एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला तुषार, अंकुश हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंचाली म्हटलं तर अजय डेरेंचा मी उल्लेख केला. साखरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत, तेही त्यांना मात्र खऱ्या अर्थानं टप देण्याचा प्रयत्न करणार. एक चांगलं क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खूप छान पद्धतीने मात्र हाताळण्याचा प्रयत्न होतोय. लेफ्ट आर्म म्हणून तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करतायत त्यावेळी तो बॉल बाहेरच्या दिशेने घेऊन जातायत, ते पाहण्यासारखं असतं, वेगळं पण असतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये सध्या अभि दाखवून देत आहेत. पुढील मॅच घुमरी अ वर्सेस गोटे खलाटी. आपण तयार राहायचंय. शॉर्ट बॉल मिळालाय, फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, चाललाय बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. पाच. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट डॉट चौकार. पुन्हा एकदा आपण पाहिलं, बॅट जोरात फिरवलंय, वेगानं फिरवलंय, परंतु हा स्ट्रोक अगदी समोर खेळू शकले असते. मिड ऑन मिड ऑफ यांना बीट करू शकले असते, पण तसं नाही घडलं. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अक्रॉस बॅटचा वापर जास्त फायदेशीर नसतो, त्यामुळे तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. लोवर फुलटस बॉल पुण्यात आपण पाहिलं तर कनेक्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिला खेळून काढला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट होईल. 2 धावा त्या ठिकाणी मात्र एकच धाव कंप्लीट करण्यात आल्यात. एका धावेनं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत, त्या मात्र 6 धावा. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये टीम साखरी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचसाठी घुमरी अ आणि गोटे खलाटी आपण तयार राहायचं ही आपणास विनंती असणार आहेत. जाऊयात डीजर राजकडे, ऐकूयात संगीत. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला, घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. हे हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, हृदयात छातीत हातावर गोंधलाई साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या टॅटूला, साई बाबाच्या टॅटूला, माझ्या साई बाबाच्या टॅटूला. साईबाबा म्हटलं, साई म्हटलं तर साक्षात ईश्वर, म्हणून साई हे नाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज खऱ्या अर्थानं साईबाबा चषकाचं आपण हे दमदार आयोजन या मैदानावरती पाहू शकतायत. धावफलकावरती धावा जर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 6. सुरुवात पहिल्या षटकाची जर आपण पाहिली तर थोडी शांत पाहायला मिळते. सेकंड ओव्हरसाठी निमेश आल्यात. बॅकवुडला गेले, कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे त्या ठिकाणी 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलला स्टॉप करतायत. फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 7 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. मॅच क्रमांक 3 सुरू आहेत. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पालेकोन बी वर्सेस बोरघर मध्ये पाहिलात. सेकंड मॅच घुमरी ब वर्सेस किल्ला खालचीवाडीमध्ये आपण पाहिलात. आणि हा मॅच क्रमांक 3 सुरू आहेत, साक्री वर्सेस चिंचाली. अक्रॉस बॅटचा पुन्हा वापर करण्यात आलाय, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्या ठिकाणी धावा ती कंप्लीट करण्यात आल्या, ती मात्र सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. 8. ओद विकेट. फटका खेळलाय, छान खेळलाय, चेंडू चाललाय गॅप मध्ये, नाही थांबणार. चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल का? पंच पाहूयात, पंचाने दर्शवलाय सिक्सर मैदानाच्या आतमध्ये, कारण बरोबर जस्ट बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस होणारा बॉल. पंच मात्र सांगतायत हा षटकार आहे आणि षटकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 14 धावा. शिर्डी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिर्डी में. थँक्यू.
फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 14 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल तुमच्या बाहेर ठेवला. चांगली लेन पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळत आहेत. हे बॉल तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतायत, कारण एखाद्या वेळी भरपूर वेळा काय होतं, आपण दांडी गुल करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो, लेग स्टंपला उडवण्याचा प्रयत्न करतो, मिडल स्टंपला उडवण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्यामध्ये षटकार किंवा चौकार हे आपण नेहमी खात असतो. परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जितकी गोलंदाजी कराल ना तितकी चांगली असू शकते. पुन्हा तर तोच प्रयत्न झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला बॉल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. जसं पहिला हातामधून बॉल निसटलाय तसंच लगेच कॉल देण्यात आला 2 धावेंचा, आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 16 धावा. धावसंख्या 16 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. ओ द विकेट. पंचाने मात्र नो बॉल कळवलाय. बॉल तर आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये फील्ड करण्यात आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावायचं परंतु नाही थांबवलाय. एक सिंगल आलाय त्या ठिकाणी. 1+1 2 धावा आता वाढणार आहेत, कारण नो बॉल आहे आणि पंचाने सांगितलं की ओव्हर स्टेप. पुढे गेलात आणि पंचाने हातवारे इशारा दाखवलात की तुम्ही जवळ नाही लाईनच्या, त्याच्याही जास्त पुढे गेल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 18. फ्रीडचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कॅच घेतलाय परंतु फ्री हिट आहे त्याच्यामुळे सेलिब्रेशन तर नाही होऊ शकत, तिथे कॅचही होऊ शकत नाहीत. एक धाव येत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय समाप्त, आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत तर बरोबर 19 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम साखरी या संघाची धावसंख्या. आणि हेमंत शिगवण साहेबांनी आम्हाला एक माहिती दिली आहे, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष, की पुढचा जो मॅच येतो ना तो बऱ्याच वर्षानंतर हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येत आहेत, घुमरी आणि गोटे खलाटी. पण ज्या 2 टीम पासून सुरुवात झालेलं हे संपूर्ण पर्व आहे, म्हणजे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आहे, ज्या 2 संघांच्या थोडे पुढे येण्याचा प्रयत्न केलाय, आणि हे 2 संघ सुरुवात केली. घुमरी न केली, गोटे खलाटीनं केली, आणि त्यानंतर आता जवळपास 50 पेक्षा जास्त संघ मंडणगडच्या तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये आहेत. त्यामुळे आज 16 संघ खेळणार आहेत, पण 16 मधले महत्वाचे 2 संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा फटका खेळला. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. 2 धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. त्यामुळे मजा येणार, कारण ज्यानं सुरुवात केली घुमरी, ज्यानं सुरुवात केली गोटे खलाटी, तेच एकमेकांच्या समोर असणार आहेत. यावेळेचा बॉल यष्टांच्या वरून जाणारा बॉल थोडा सफल झाले. आता जास्त क्रिकेट, स्टायलिश क्रिकेट जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ऑन साईड, ऑफ साईड, जास्तीत जास्त ऑफ साईडला फटके यायचे, कव्हरला असू द्यात, पॉइंटला असू द्यात, त्याच्या डोक्यावरून यायचे, आणि मिडल ऑफ द स्ट्रोक देखील मात्र भरपूर पाहिलेत. परंतु सध्या क्रिकेट जर पाहिलं ना तर सध्याचं क्रिकेट इतक्या वेगाने चाललंय की प्रत्येक जण सूर्यकुमार यादव, प्रत्येक जण स्टायलिश स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करत असतो, शफल होत असतो, बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 23 धावा. गोलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजय ढेरे. अजयचा बॉल चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकताय. येत्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर कुणबी क्रीडा असोसिएशनची स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे, त्यामुळे तिथेही मजा असेल. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित स्पर्धा एप्रिलच्या महिन्यामध्ये आपल्या भेटीला येत आहेत. कुणबी चषक
ओ चांगला बॉल थोडा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. ही स्पेशलिटी या खेळाडूची आहे का या नावाची चर्चा सातत्याने होते अजय ढेरे यांच्या, कारण त्यांची कामगिरी, त्यांचा प्रवास, त्याने आतापर्यंत केलेला खेळ आणि स्वतःवरती ठेवलेलं नियंत्रण, ह्या सर्व काही गोष्टी अजय ढेरे यांच्या सांगून जाणाऱ्या आहेत. म्हणून तर चिंचालीच्या या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 23. पुन्हा राऊंड विकेटने गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. रेस लागलायत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू. ओ चेंडू सीमारेषेच्या पार. पाठीमागे पकडापकडी सुरू आहे, परंतु पकडापकडीच्या नादामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा वाढल्यात. त्या मात्र 27. मैदानावरती खेळतायत, मग मैदानाची चुकी तुम्ही नाही देऊ शकत. की जसं आपण मंडणगडमध्ये खेळतो, तिथे आपण एखाद्या शेतामध्ये खेळतो, शेताच्या खळ्यामध्ये खेळतो आणि तिथे खेळत असताना तुमच्याकडून या मिस्टेक झाल्या तर काही जण तुम्हाला सांगतील बाबा हा मिस्टेक झाली. परंतु अशा प्लेन मैदानावरती चुकी जर कराल ना, मग समोरचा देखील सांगेल की हा परफॉर्मन्स योग्य नाही आहे. अशा प्रकारच्या चुकी नाही करू शकत. गोलंदाज प्रयत्न करतात प्रामाणिकपणे, पण त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. धावसंख्या 27. पहिला बॉल ऑफ्टमच्या खूपच बाहेर. पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 28-28 ऑन स्कोर कार्ड वरती लगवण्यात आल्या आहेत. चिंचाली वर्सेस साक्री यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. त्याच्यानंतर घुमरी वर्सेस गोटे खलाटी. ओद विकेट. फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. विकेट किपरला बीट करत चेंडू मात्र निघून जातोय, थांबणार नाही. आउटफील्ड सुपर फास्ट गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. साईबाबा चषकातील दर्जेदार चौकार. वरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 32. ओ स्ट्रोक तर खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का? दूर नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. घेतलाय काय? संपला मैदानाच्या आतमध्ये. बॅटरचा खेळ. आउट मिस्टर अंकुश. धावसंख्या धावफलकावरती 32. पहिल्या मॅच मध्ये 51-52 रन पाहिल्यात. दुसऱ्या मॅच मध्ये 66-67 पाहिल्यात. या मॅच मध्ये पाहूयात किती धावसंख्या होणार. 40च्या पार जाणार, 40च्या आत रोखणार, याची चर्चा होणार आहेत. कारण बॉल शिल्लक आहे 4 रन झाल्यात 32. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. पुन्हा एकदा किरण आले आणि किरण माघारी परतले. आउट.
सोनं दिसतंय धावा जर आपण पहिला तर एकूण धावा धावफलकावरती 39 शेवटचा बॉल बाकी आहे. लोवर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, समोरच्या दिशेने फटका मात्र सजवलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट होईल का? हो, सेकंड रन कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती धावा मात्र लगावण्यात आल्या आहेत. एकूण 2 ने धावसंख्या वाढल्यात, 41 झाल्यात. 42 चं लक्ष मात्र ठेवण्यात आलं आहे. ते टीम साखरीकडून चिंचाली संघासमोर 42 रनचं पाठलाग करायचा आहे टीम चिंचालीला. काय घडेल हे आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहूयात. टीम घुमरी आणि गोटे खलाटी, घुमरी आणि गोटे खलाटीचे कॅप्टन, चला या टॉस करूयात. दोन संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आहेत. शिगवण साहेब टॉस करून घेऊयात. घुमरी आणि गोटे खलाटी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, चला आपण या. ही आहे मंडणगडची शिस्त, ही आहे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनची शिस्त. आज आपण पाहू शकतात सर्व खेळाडू एका लाईनअप मध्ये जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण क्रिकेट हा खेळ तर आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे पाळणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या नियमानुसार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे सर्व खेळाडू हे मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर गोटे खलाटीचा संघ असेल मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूने घुमरी चा संघ असणार आहेत. हे असे दोन संघ आहेत सर. खऱ्या अर्थानं आज हे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन सुरू झालंय, पण या दोन संघाच्या माध्यमातून सुरू झालंय, जो घुमरी आणि गोटे खलाटी. आणि पहिल्यांदा भरपूर वर्षानंतर ते आता एकमेकांच्या समोर आल्यात. म्हणजे असे दोन संघ आहेत की जे एकमेकांच्या समोर खेळणार आहेत. त्यांच्यामध्ये टॉस होणार आहेत आणि टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आदरणीय हेमंत शिगवण साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला कॅप्टन. गोटे खलाटी वर्सेस घुमरी यांच्यामध्ये होतं टॉस. शिगवण साहेब एका बाजूने उपस्थित आहेत. टॉस डावीपैकीचा कॉल होतोय आणि टॉस जिंकलाय गोटे खलाटी. डिसिजन फिल्डिंग. गोटे खलाटी विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायच्या टीम घुमरीला. मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती लक्ष वेधित केलं जाईल. दुसऱ्या डावाकडे देखील लक्ष दिलं जाईल. एका बाजूला चिंचाळीचा संघ म्हटलं तर अजय ढेरे जे मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये असणार आहेत. साखरी संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करणार, कारण पहिल्या मॅच मध्ये 50च्या पार धावसंख्या गेली, दुसऱ्या मॅच मध्ये 60च्या पार गेली आणि तिसऱ्या मॅच मध्ये 40च्या जवळपास थांबलेले आहेत. म्हणून मजा येणार, कारण की इथे देखील धावा रोखल्या जाऊ शकतात. तो प्रयत्न होईल का याचं धावतं समालोचन ऐकूयात. द व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती सहर्ष स्वागत. आपण पाहता साई कृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी ग्रामविकास मंडळ गोटे खलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 खेळ आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सोहळा आहे. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन असेल, पूर्ण मंडणगड असेल यांचा च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा. आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय विकासजी रटाटे हे देखील उपस्थित झाले आणि त्यांचा सन्मान हा केला जाणार आहे. सन्माननीय विकासजी रटाटे साहेब या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. या सर्वांच्या इथे रोल आहे, सर्वांची भूमिका आहे, सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तर सन्माननीय विकासजी रटाटे जे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे
उपाध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान इथे केला जातोय. माईची उपदाराशी शाल त्यानंतर आणि जसं आपण म्हणतो ना मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपल्या कार्याची जुणूक त्यांनी भरपूर वेळा दाखवलेली आहे. त्याच्यामुळे फार मोठं कार्य असोसिएशनच्या माध्यमातून असेल आणि वैयक्तिक स्तरावरती देखील विकाजी रटाडे यांचं कार्य राहिलेलं नाही. त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. साईबाबा चषक 2025 मॅच सुरू होतोय. साक्री आणि चिंचाळी 41 धावा केल्या साक्रीनं आणि चिंचाळी त्याचा पाठलाग करतोय. तेजस आणि अजय ज्यांचा उल्लेख केला गेला होता असे दोन फलंदाज मैदानावरती सज्ज. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक. अर्ली ब्रेक पाहिजे, अर्ली ब्रेक थ्रू पाहिजे. जर धावांना रोखायचं आहे तर सुरुवात चांगली पाहिजे फलंदाजांना. पहिला चेंडू अर्ली ब्रेक ज्याचा उल्लेख केला होता. ब्रेक आला होता पण ब्रेक थ्रू नाही आला. बॉल थ्रू द बाउंड्री लाईन च्या पार गेलाय. चौकार. लेन डिलेवरती ऑफ ड्राईव्ह करायचा अपेश केला होता. कदाचित क्षेत्ररक्षक रेडी नव्हते. रिॲक्शन टाइम कमी होतं. रिॲक्ट तुम्ही कमी केलं आणि रिॲक्ट कमी केल्यामुळे इथे संधी होती जी झेलबाद करण्याची धावा रोखण्याची तिथे मात्र चौकार देऊन गेला. पण या सगळं होणार. अच्छा छोट्या मोठ्या गोष्टी होणार. अप्स अँड डाऊन होणार, खालीवर होणार, चढ उतार होणार. क्रिकेटचा खेळ चढ उताराचा, क्रिकेटचा खेळ अप्स अँड डाऊनचा तसा होता. आणि पहिल्या चेंडूवरती हा झेल सुटलाय. पण प्रतीकचंही कौतुक आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज स्ट्रायकरला राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. 42चा पाठलाग आहे. खोलवर टप्प्यात चेंडू होता. अपील झाले. कालच्या प्रयत्न करतात. प्रतीकचंही कौतुक आहे. प्रतीकला माहिती आहे भले पहिली संधी गमावले, पहिला चान्स आपण निसटलाय. पहिला जो कदाचित मोहरा बाद करू शकले असतं तो संधी निसटले. पण पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतायत, संधी निर्माण करतात. त्याला संधी मिळते तो नशिबवान असतो, पण संधी निर्माण करतो ना तो कर्तृत्ववान असतो. आणि तीच कामगिरी प्रतीकला करायची आहे. दुसऱ्या बाजूला तेजस आहे. एक जीवनदान त्यांना देखील आपले डावखुरा फलंदाज. एक फलंदाज आपण पाहिले शुभमला विजयी षटकार ठोकताना पहिल्याच सामन्यामध्ये. आता हा तेजस आहे स्ट्रायकरला. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतोय. ड्राईव्ह करायचं होतं. बॅट खाली थोडीशी लागली, जमिनीला थोडीशी लागली. कदाचित तेच पाहतात फलंदाज देखील, तेजस देखील तेच पाहतात. ड्राईव्ह करायचा होता त्यांना, पण तो ड्राईव्ह करताना बॅट कदाचित थोडीशी लागली जमिनीला. तेही कारण लो स्कोरिंग गेम आहे. लो स्कोरिंग गेम आहे. पण साक्री आणि चिंचाळीचा मॅच कधी हाय व्होल्टेज गेम असतो, हाय व्होल्टेज ड्रामा. आणि तो हाय व्होल्टेज ड्रामा करायचा तर साक्रीला बरोबर म्हणजे साखळी पद्धतीने खेळायचं आहे. आणि त्या पद्धतीने खेळताना रेग्युलर इंटरव्हलमध्ये तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत. आता उजव्या श्रीचे फलंदाज अजय ढेरे ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता, एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती मंडणगडच्या क्रिकेटमध्ये राहिलेली आहेत आणि तोच खेळाडू आहेत. ऑफ साईडला 4 बरोबर 5 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, ऑन साईडला मिड विकेट. फुल टॉस चेंडू होता. क्लिक ऑफ द रिक्स करायचं होतं. डीप मिड विकेटला फिल्डर होते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जसा तो चेंडू गेला काही प्रेक्षकांमधून आवाज आला बाबा फुल टॉस आहे. पण काय झाले आता सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं खाल्लून केलावं. जो रिक्वायर रन रेट आहे तोही मेंटेन ठेवावा. याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण ज्यावेळेला जबाबदारी फार मोठी असते, आपल्या अवतीभोवती संघ खेळतो ना. अजय ढेरेंना माहिती आहे की आपली भूमिका किती महत्त्वाची आहे, आपला खेळ किती महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती जो संघ खेळतो त्याला स्थैर्य देण्याचं काम त्यांनाही करायचं आहे. प्रेक्षकांची संख्या हळूहळू मैदानावरती देखील वाढते. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग आला. आता डाऊन द ग्राउंड चेंडू 1 थांबलाय. थोडासा चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता, वर राहिला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जो काऊ कॉर्नरच्या बाजूला होता त्याला धावत पळत यावं लागलं. लांबवरचा प्रवास करून तो आला होता आणि तो प्रवास करून देताना 2 धावा या चेंडूवरती. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. दोन्ही बाजूना प्रयत्न चालू आहे. दोन्ही बाजूना चेंडू आणि बॅट मधला तो द्वंद्व आहे. हार तो कोई नाही मानना चाहता. प्रत्येकाला माहिती आहे जिंकायचं इथे. अजून इनफिल्डच्या डोक्यावरनं 30 सर्कलच्या डोक्यावरनं खेळ आता सक्सेस केलंय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडूला खेळले, चेंडूला पाठवले लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. आईलाई साई माझा
त्यांनी निरोप आणि अजय डेरे सारख्या कॅलिबरवाल्या खेळाडूला तुम्ही फुलटॉस देणं म्हणजे त्याला निमंत्रण आहे. जसं लग्नाचं देतो एखाद्या कार्यक्रमाचं मोठा फटका खेळायचं इन्व्हिटेशन त्याने स्वीकार केले. ऑफटॉनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय, टॉपला फिल्डिंग करतायत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे तर पाहिलं तर असं होईल बाबा, पहिला बँक बॅलन्स कमी आहे आणि त्याच्यामध्ये एक एक धाव महत्वाची आहे. ती धाव गेल्यात. मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, तशी कहाणी सध्या चालले. एक तर धावा कमी आणि त्याच्यानंतर या अशा धावा देणं. आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का, फक्त एक रन नाही दिले. ही एक रन नाही दिले तर अजय डेरेला पुन्हा तुम्ही स्ट्राईक दिले. या एका धावेचं महत्व वेगळं आहे. अजय डेरेना तुम्ही पुन्हा एकदा स्ट्राईक की दिले. अजय एकला स्ट्राईक दिली का बाबा एरियल स्ट्राईक होणार. हा एरियल स्ट्राईक आहे. अजून एक दिमागदार षटकार. म्हटलं का भाई आपने एक रन नहीं दिया है, स्ट्राइक चेंज हुआ है. स्ट्राइक तुम्ही अजयला दिले. आणि अजय ऐसा आहे की बाबा एरियल स्ट्राइक, एरियल रूटला स्ट्राइक करतोय. उजव्या एसटीच्या बाहेर केलं तर शपल केलं होतं. गोलंदाजांना पाहिलं, त्याचा अक्षरशः त्याला फॉलो केला, अजूनही पाठलाग केला गेला. धावफलकावरती नजर टाकली. 26 पहिल्या 4 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत आल्यात. ऑफटॉनच्या बाहेरचा इनफिल्डच्या डोक्यावर खेळला, सुंदर फटका गॅप मध्ये, प्लेसमेंट परफेक्ट आहे. लॉंग ऑफला फिल्डर जाईल, थ्रो करेल, तो परत 2 धावा. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झालंय. अपील झालंय. पंच सांगतात का बाबा फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे. पंच सांगतात फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. बघा क्रिकेटचा खेळ पण असा होता, ज्यावेळेला डायरेक्ट हिट करायचा होता त्यावेळेला झाला नाही, ज्यावेळेला झाला त्यावेळेला फलंदाज क्रीज मध्ये परत. क्रिकेटचा खेळच असा आहे भाई, हम ऐसा सोचते हैं ना जब ऐसा होता नहीं है. क्रिकेट ऐसा खेल है जहां हमारी सोच खत्म होती है वहां क्रिकेट चालू होती है. तसा क्रिकेटचा खेळ आहे. सध्या स्कोरबोर्ड 28-28, 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर जाणारा मॅच गुमरी आणि गोटे खलाटी. अजय डेरे भाई, इनके तो बल्ले पे लगती है तो गेंद रुकती नहीं, घूम जाती है. आणि त्याच वेळेला चेंडू चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार.
4 34 8 धावांची आवश्यकता आहे. अजय डेरीची बॅटिंग बघितली तर मला आपल्याला तेच लक्षात येतं बाबा, ज्यावेळेला मुंबईवरनं विरारला यायचं ना तर बरेच जण त्या डहाणू लोकलचा पर्याय घेतात. का? कारण बोरिवलीवरनं भाईंदरवरनं वसई आणि वसईवरनं विरार फास्ट असते. आता अजय डेरीची बॅटिंग तीच आहे. त्यांना माहिती आहे 42 धावा करायच्या होत्या, बाकी ट्रेन होत्या, पण ही डहाणू लोकल पकडायची आहे जी डबल फास्ट आहे. आणि तोच डबल फास्ट खेळ या षटकामध्ये त्याने केला आहे. मागच्या षटकामध्ये 3 षटकार धावा आल्या, त्या मागच्या षटकामध्ये 22. मागच्या षटकामध्ये क्रमांक 3चा गोलंदाज जिगर पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. दोन्ही खेळाडूंवरती नजर टाकली ना, तेजस त्यानं पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले, दुसऱ्या षटकामध्ये तेजसने येऊन 3 षटकार लगावले होते. अजयने 3 षटकार मारले, तेजसचे 2 चौकार आपण पाहिल्यात. 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा मॅच गुमरी अ आणि गोटे खलाटी. टॉप द बॅट लागला, बॅटच्या टोला लागला. अजून एक संधी गमावले आणि टीम विचार करते बाबा चुकलं तर काय चुकलं. सागर टीम विचार करते भाई गलती का हुई, काय आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नव्हता का. असं घडतं कधी कधी. ज्या वेळेला त्यात जो दिवस नसतो ना त्यावेळेला सर्व आपले विपरीत घडत असतं. पहिला तर बॅटिंग करताना धावाना आल्या, त्यानंतर फिल्डिंग करताना पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. आताही झेल सुटलाय, पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय, खराब फिल्डिंग झाली. हे सगळं होतं क्रिकेटमध्ये. एखादा दिवस थोडासा खराब जातो, असा दिवस कदाचित तसा असावा साखरीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर. दुसऱ्या बाजूला चिंचोळी आहे. चिंचोळीला माहिती आहे जास्त काय वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण व्यवस्थित प्लॅनिंगनुसार चालल्यात, जे डावपेच जे रणनीती आखली त्यानुसार चालल्यात. अजय डेरे स्ट्रायकर एनला खोलवा टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी अशा चेंडूची आवश्यकता होती. सुरुवातीला मिड विकेटला चेंडू गेला, बेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा. आता खांदे थोडेसे झुकल्यात, मोराल थोडासा खाली गेलाय. भाई बॉडी लँग्वेज सब कुछ बता रही है. ते खांदे झुकल्यात, बॉडी लँग्वेज थोडीशी खाली गेल्यात, सर्व काय दाखवतेत. पण इथे हार मानू नका. हार मानणं अलग बात आहे. तुम्ही मनातून हारला तर मैदानात कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनातनं हरवून देऊ नका स्वतःला. बघा अशा पद्धतीने प्रयत्न करत राहा. यश मिळेल न मिळेल ही तर नंतरची गोष्ट आहे. कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है भाई. आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. त्यामुळे प्रयत्न करत राहायचं आहे. इथे यश मिळणार अपयश येणार या तर नंतरच्या गोष्टी आहे, पण तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्न ते करणं आवश्यक आहे. डॉट बॉल या षटकामध्ये 3 धावा आल्यात फक्त. 1 विकेट. कदाचित थोडंसं रोमांच वाढू शकतो या मॅच मधला. कोलबा टप्प्याचा चेंडू आता ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावांनी 38 धावा आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे असं षटक होतं की बऱ्याच जणांना वाटलं की भाई जिगर भाई ने जो जिगर दिखाई ना वो पहिले 2 गेंदबाज ने क्यों नहीं दिखाई. जिगरनं ज्या जिगरीनं ज्या जिद्दीनं गोलंदाजी केले तीच कदाचित गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये अपेक्षित होती. ही अशी गोलंदाजी पुन्हा एकदा झेल होतोय का क्षेत्ररक्षक वाईड डिश लॉन्ग ऑनला झेल टिपला गेलाय. भाई जिगर भाई आपने इस मैच में जान डाली है. जिगरनं जिद्दीनं गोलंदाजी केले, जिगर दाखवली आहे. एक चित्रपट आला होता अजय देवगणचा जिगरवाला. आता तीच जिगरनं दाखवले. आलेला विकेट मॅच मधला टर्निंग पॉइंट होईल का बघूया, ते बघूया. 6 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. जमाना 60-40 वाला आहे. मॅच पण तसा होऊ शकेल. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. रोमांच आलाय, थोडासा अजून आणूया. एक गाणं ऐकूया. विचारता म्हणून मी म्हटलं ना, एखाद्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही मॅच खेळायला जाता ना त्यावेळेला कोणतरी विचारतं बाबा जिंकला का हरला. जिंकला का हरला त्याच्यापेक्षा बाबा लढला हे महत्वाचं आहे. तुम्ही जिंकलात की हरलात हे तर इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही लढलात हे महत्वाचं. तुम्हाला लढायचं आहे. आता रडायचं की लढायचं तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी किरण 6-4चा मॅच आहे. पहिले 2 चेंडू 1 विकेट, पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट आणि 1 फटका मॅच फिनिश. 1 फटका मॅच फिनिश. बघूया कॅच नाही होता. 1 फटका मॅच
फिनिश आउट ऑफ द पार्क जिथे बॅटमन विजय सिक्सर षटकार. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. भक्त भारीचा भक्तीला लाभतो राजा